पंढरपुरात वाळू माफियांनी तरुणावर जीवघेणा हल्ला केलाय। धारदार शस्त्रानं आणि काठ्यानं जबर मारहाण केली आहे। तरुणाच्या दोन्ही पायांना आणि एका हाताला गंभीर जखमही झाली आहे। अवैध वाळू उपशाविरोधात तक्रार केल्यानं हा हल्ला केल्याची माहिती मिळते आहे। पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे। तर अवैध वाळू वाहतुकीला पोलीस आणि महसूल प्रशासन जबाबदार असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते शरद कोळी यांनी आरोप केलाय। नदीपात्रात तलवारी रिव्हॉल्वर घेऊन वाळू उपसा सुरू आहे असं देखील कोळी यांचं म्हणणं आहे। अवैध वाळू उपशामागे असलेल्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांची देखील चौकशी करावी अशी मागणी शरद कोळी यांनी केली आहे। मी स्वतः देखील आजपर्यंत तिथून अवैध वाळू उपसा होतोय, आंबे येथून अवैध वाळू उपसा ह्याचे व्हिडिओ शूटिंग पुरावा वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली। त्यावेळेस अधिकाऱ्यांनी जर वेळेत कारवाई केली असती तर आज त्याच्या जीवावरती हल्ला झाला नसता, प्राणघातक हल्ला झाला नसता, त्याचे दोन्ही हातपाय तोडण्यात आले नसते, पाय मोडण्यात आले नसते। याला जबाबदार पोलीस निरीक्षक आहे आणि वसूलदार पोलीस गणेश कुलकर्णी आहे। आणि हल्लेखोरावरती ताबडतोब गुन्हे दाखल करा, त्यांना अटक करा आणि पोलीस निरीक्षक आणि पोलीस गणेश कुलकर्णी यांच्यावर देखील गुन्हे दाखल करा।